आणि आता काही पावसासंदर्भातल्या घडामोडी। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3,55,000 हेक्टर क्षेत्र बाधित। 11 तालुक्यातील 112 जनावरे दगावली। आतापर्यंत 4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे नदीचं पाणी थेट शेतात शिरलं। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी। हिंगोलीमध्ये पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान। काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त। शेतकऱ्यांमध्ये चिंता। सोलापूरमधील माढ्यात सीना नदीकाठच्या भागात पूरस्थिती कायम। बंधारे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत। परंडा तालुक्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो। प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रियाही सुरू। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिल्लेगाव परिसरातील शेतातील पिकं जमीनदोस्त। मका, सोयाबीन, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे मका, सोयाबीन पिकांचं नुकसान। शेतकरी अडचणीत। वाशिमच्या पिंपरी हनुमान गावामध्ये मुसळधार पावसामुळे पांदण रस्ता जलमय। शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत। वारंवार याबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप। सोलापूरच्या बार्शीमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे आगळगाव परिसरातील हावळे ओढ्याला पूर। ओढ्याचं पाणी शेतात शिरलं। ड्रॅगन फ्रूट पीक जमीनदोस्त। 70 फूट खोल विहिरीत 40 फुटांपर्यंत माती साचली। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। सांगोला तालुक्यातील माहीम या ठिकाणी ओढ्यामध्ये 2 जण गेले वाहून। पाण्याचा प्रवाह वाढला। सोमनाथ विठ्ठल एवळे आणि श्रीधर किरण एवळे ओढ्यामध्ये वाहून गेले। हे दोघे कुटुंबासोबत कपडे धुण्यासाठी आलेले ओढ्यावर।